हे गाइज वेलकम टू माय ब्लॉग। आता मी चाललो आहोत अघोडा फोर्टला व्हिजिट करण्यासाठी। स्वप्नील शेठ, आपण आता कुठे चाललो आहोत? अघोडा फोर्ट। हां हां, आत्तापर्यंत ट्रिपमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? आत्तापर्यंत तर त्यातल्या त्यात ठीक आहे, त्यात म्हणजे खूप ठीक आहे। 1 ते 2 जणांमुळे थोडी ट्रिप बिघडली, पण समजून झगडे भाऊंमुळे ट्रिप 50% सक्सेसफुल झाली। पंकजवार, तुम्हाला कसं वाटतंय? आता फार 25 किलोमीटर गाडी चालवत आम्ही कोरोना आम्ही अघोडा फोर्टवर जाणार आहे आणि वरती गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवू आम्ही। ओके गाईज, अघोडा फोर्टला चाललो आहेत आम्ही। इकडं चाललायचं की गणेश सर, मॅनेजमेंट किंग, अघोडा फोर्टला येत आहे तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय आम्हाला। इथली हवा कशी आहे? गारगार हवा आहे का? गारगार वाटतंय का? तिकीट काढायचं। तिकीट काढण्यासाठी आमचे मित्र स्वप्नील शेठ जात आहेत। उमेश सर, आमचे PhD करणारे दोस्त जिगरी यार। आपण कुठे आलेलो सध्या? सांगा ना। अघोडा फोर्ट इथे आलेलो आहोत। मागे छान झोप झालेली आहे। तुम्हाला आतापर्यंतची ट्रिप कशी वाटली? खूप छान वाटली, मस्त वाटली। आपण आता कोणत्या चर्चला गेलतो? सेंट कॅथेड्रल। पेमेंट आहे काय? काय असं उभं राहायचं। अघोडा फोर्ट। इथं सगळे सहल येते बरं। त्यांना दाखवा, आम्ही ब्लॉगर आहे। मग काय गपलं का भाऊ? कधी जमायचं? आता आम्ही चालत आहोत आणि रवी शेठ, बोला, तुम्हाला कशी वाटली आतापर्यंतची ट्रिप? एकदम मस्त वाटली। बरं छान वाटलं मला असं फिरून तुमच्यासोबत, आणि असंच आपण अजून हे जेवढे पण आम्ही 8 जण आहेत सगळे फार्मसिस्ट आहेत आणि सगळे बी फार्मसीचे क्लासमेट आहेत माझे, आणि आम्ही आज सगळे असंच फिरतोय। आणि कॉलेज संपून 3 वर्ष झाली, तरी पण आम्ही दरवर्षी एक ट्रिप काढतो। आणि ती ट्रिप फक्त एकाच माणसामुळे फक्त पॉसिबल होतं, आणि एका माणसामुळे पॉसिबल होतं। ते नाव आम्ही नाही घेऊ शकत। एक माणूस आहे आमच्यामध्ये घाण करणारा। आणि आमचा भाऊ मात्र रवींद्र भाऊ लय जॉली माणूस आहे। जॉली मला फोर्टवरील काही दृश्य दाखवतो। पाणीचं कसं पण केलं त्यांनी? मग समुद्र आहे ना पलीकडे, असं आहे ना। देवगड तुमची किल्ला आहे तो, देवगिरी तो किल्ला, देवगिरी किल्ला इकडे
पडलं होई हा बॅसली का फोर्ट अशा प्रकारे फोर्ट वरती पूर्ण मोकळं अशी मैदान आहे. फोर्ट वरती एवढं सारं मोकळं मैदान, काय आहे हा प्रकार? कसं आहे फोर्टचं मोठं मैदान? काय कौलाराची घरे आहे तिकडे. मस्त एन्जॉय करा ट्रिप. असा फोर्ट आहे. चला तिकडे तिकडे चला ना वर जरा थंड जाताना फोटो काढा. हा हा अवघडा फोर्ट. सर कसा आहे समुद्र किनारा? खूप छान, अतिसुंदर. छान करताय तुम्ही. आधी बघून घेऊ, मग नंतर फोटो काढत बसू. काय म्हणता भाऊ? पण सर इथं कसं वाटतं येऊन? आपण स्पेशल प्रिपरेशन करून आलेलो, ती जरा ओके दिसलं पाहिजे. कसं आहे भाऊ आता? आता कसं वाटतं सांगितलं? खूप छान थंड गारगार हवा. समुद्र किनारा कोणता आहे? बघू आता फोर्टचं. समुद्र दाखवला, फोर्ट दाखवला. फोर्ट दाखवलं. खाली काय? 15 क्विंटल कसं आहे समजा? 5 3 चला करा पटकन. किती वेळ वाट बघायची? We are waiting for you. We are waiting for you, you are very good influencer. नाही you are very. फोर्ट वरती आम्ही फिरत आहोत. Our भाऊ is very good influencer. Social media influencer. बोला जरा तुम्ही, बोला काहीतरी बोला ब्लॉग मध्ये, बोला ना. मग तुम्हाला कसं वाटलं भाऊ इथं येऊन? आम्हाला वैयक्तिक आम्हाला खूपच आनंद वाटतोय. तुम्ही आम्हाला हे मजा जेल बद्दल येते. काहीतरी सांगा भाऊ, म्हणजे आम्हाला माहिती पाहिजे. प्रिझन आहे का आतमध्ये? हा प्रिझन आहे. सांगा तुम्ही तिथं काय झालं. जेल म्हणजे कैद्यांना टाकत होते इथे ना. आता आपण आलेलो आहे जेल प्रिझन मध्ये आहोत. वरती आहोत आपण. कोल्हापूरला काहीच एन्जॉय दिस फोर्ट. अरे इथं काहीच नाहीये. इथं साफसफाई चालली जरा. फोर्ट वरती जे काही गवत आहे नाही, काही काढण्याचं काम चालू आहे इथे. हे आहे फोर्ट. एन्जॉय. लेट्स गो बॉयज, लेट्स गो.
तिकडे चल ना हा वाला फोटो कोणता हा फोटो गाईज फोटोशूट करतायत माझे फ्रेंड्स. काल लावड्या रे चोको येऊ का तुला. आमचे मित्र आमचे मित्र पंकज पाटील. आमचा वन मॅन शो रवींद्र भाऊ झगडे, आमच्या ट्रिपची जान आणबान शान, त्यांच्यामुळं आम्हाला खरंच खूप मजा आली. त्यांच्यासाठी आम्ही एक गाणं डेडिकेट करतोय. गावागावामध्ये घुमरी गावामध्ये नाव गाजत या भाऊचा, नाव गाजत या भाऊचा, 91-99 नंबरवाला आमचा रवी भाऊ आला. हाय वन मॅन मित्रांची जान आला ये घुमरी मधून. बस आता बस एवढंच. ओके आता आईस्क्रीम. ओके गाईज. हाय गाईज, अगोडा फोर्ट आता आपण पाहिलेला आहे. आता यानंतर आपण भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. थँक्यू.